रॉबर्ट ग्रीन हे एक सुप्रसिद्ध लेखक आहेत, ज्यांनी द 48 लॉज ऑफ पॉवर, द आर्ट ऑफ सडक्शन, मास्टरी आणि द 33 स्ट्रॅटेजीज ऑफ वॉर यांसारखी प्रभावशाली पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या द 48 लॉज ऑफ पॉवर या पुस्तकातील नियम 2, लॉ 2 खालीलप्रमाणे आहे. लॉ 2, नेव्हर पुट टू मच ट्रस्ट इन फ्रेंड्स, लर्न हाऊ टू यूज एनिमीज. कधीही मित्रांवर पूर्ण विश्वास ठेवू नका. शत्रू कसे वापरायचे ते शिका. मुख्य मुद्दे. 1. मित्रांवर पूर्ण विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. मित्र अनेकदा आपल्या अपेक्षांवर खरे उतरत नाहीत. कधीकधी ते आपल्यावर अवलंबून राहतात किंवा आपल्या यशाचा गैरफायदा घेतात. मित्र एखाद्या कठीण प्रसंगात विश्वासघातही करू शकतात, कारण त्यांना आपली कमकुवत बाजू ठाऊक असते. 2. शत्रू कसे उपयोगी होऊ शकतात. शत्रू तुमच्याबद्दल स्पष्ट विचार करतात आणि त्यांच्याशी व्यवहार करताना तुम्हाला नेहमी सतर्क राहावे लागते. योग्य दृष्टिकोन आणि चतुराईने वागल्यास शत्रू देखील तुमचे सहकारी होऊ शकतात, कारण त्यांना स्वतःच्या हितासाठीही काम करायचे असते. 3. तटस्थता आणि शक्तीचे संतुलन राखा. मित्र किंवा शत्रू यांच्याशी संबंध राखताना तटस्थ राहणे अधिक सुरक्षित आहे. कोणाचाही अतिविश्वास किंवा अवलंब न करता तुमच्या स्वार्थानुसार लोकांचा उपयोग करा. उदाहरण, इतिहासातील अनेक नेत्यांनी शत्रूंना युक्तीने मित्र बनवले आणि त्यांचा उपयोग स्वतःच्या हितासाठी केला आहे. उदाहरणार्थ, लुई 14ने आपले विरोधक स्वतःच्या दरबारात नेऊन त्यांना राजकारणात गुंतवले, जेणेकरून ते त्याच्या विरोधात काही करू शकणार नाहीत. तात्पर्य: लोकांशी डावपेचाने वागा आणि मित्र, शत्रू यांच्यातील योग्य अंतर राखा. मित्रांना अंधविश्वासाने हाताळण्यापेक्षा सावधगिरीने शत्रूंसोबत डावपेच खेळण्याचे शहाणपण ठरते. याचा उद्देश कोणावरही संशय घेणे नसून लोकांच्या स्वभावाचे निरीक्षण करून योग्य धोरण तयार करणे हा आहे. कथा: धाडसी व्यापारी आणि त्याचा शत्रू. एकदा एका गावात अर्जुन नावाचा धाडसी व्यापारी राहत असे. अर्जुन हुशार होता, पण तो मित्रांवर खूप विश्वास ठेवत असे आणि शत्रूंना दूर ठेवायचे. त्याचे मित्र त्याच्याकडे मोठ्या गोडीत वागायचे, पण त्यांच्या मनात त्याचा हेवा होता. शत्रूची सावधगिरी. अर्जुनच्या व्यापाराचा मुख्य प्रतिस्पर्धी होता राजेश, जो त्याला नेहमी कमी लेखायचा आणि सार्वजनिकरित्या टोमणे मारायचा. अर्जुन राजेशला टाळायचा, पण एकदा एका मोठ्या व्यापार संधीसाठी दोघांनाही एकत्र काम करावे लागले. अर्जुन सुरुवातीला चिंतेत होता, पण काम चालू करताना त्याला जाणवले की राजेश प्रामाणिक आणि व्यावसायिक वर्तन करत आहे. राजेशने आपल्या अनुभवातून अर्जुनला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या, ज्यामुळे त्याचा नवा व्यापार यशस्वी झाला. मित्रांचा विश्वासघात. दुसरीकडे अर्जुनच्या जवळच्या मित्रांपैकी काहींनी त्याच्या मागे कट रचला. ते त्याच्याशी गोड बोलायचे, पण त्याच्याच गुप्त व्यापार योजनांची माहिती इतरांना सांगायचे. एके दिवशी अर्जुनला याची जाणीव झाली की त्याच्या नुकसानीला कारणीभूत त्याचे मित्रच होते. धडा: त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मित्रांवर पूर्ण अवलंब न ठेवता त्यांना त्यांच्या मर्यादेत ठेवणे आणि शत्रूंशी सावध पण सौम्य पद्धतीने वागणे. राजेशला योग्य प्रकारे वागवून अर्जुनने त्याच्याशी व्यावसायिक भागीदारी केली, ज्यामुळे त्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात विस्तारला. तात्पर्य: या अनुभवातून अर्जुनने शिकले की मित्रांवर अतिविश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते, तर शत्रूंशी सावध डावपेच खेळल्यास ते तुमच्या फायद्याचे ठरू शकतात.